शिवेंद्र राजे भोसले आपल्या सोबत आहेत। राजे, काय सांगाल, आज साताऱ्यात हे नकं जे आहेत ते वाघ नकं आलेले आहेत, काय भावना आहेत, काय सांगाल? सर, आता सगळ्यांना हा क्षण तर फार आनंदाचा, अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण आहे आणि नक्कीच सातारकर म्हणून आम्हाला फार आनंद आहे किंवा आम्हाला अभिमान वाटतो सातारकर असण्याचा की ही वाघ नकं महाराष्ट्रात आल्यानंतर, भारतात आल्यानंतर, महाराष्ट्रात आल्यानंतर ती आमच्याकडं साताऱ्यात पहिल्यांदा ठेवली जातात। हा सातारकरांचा अभिमानाचा दिवस आहे आणि नक्कीच संपूर्ण सातारकर या बाबतीत म्हणजे या दिवसाची वाट बघत होते। आज तो दिवस उजाडला आहे आणि नक्कीच आम्हाला मनापासून अभिमान वाटतो। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत, कशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम आजचा असणार आहे, काय सांग? आता सर्किट हाऊसला सगळे आल्यानंतर आम्ही इथं शिवतीर्थावर येणार, इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्याला हार घातला जाईल। त्याचबरोबर इथं जी आता नवीन आपल्या भगिनींसाठी योजना मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस दादांनी, अजितदादांनी राबवली, त्या बाबतीमध्ये आम्ही इथं साताऱ्यातील ज्या महिला ज्यांनी या स्कीममध्ये आपले अर्ज दिलेत त्यांच्या हस्ते त्यांचं रक्षाबंधन म्हणजे एक आभार व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम शिवतीर्थावर आम्ही करणार आहे आणि इथून शिवाजी संग्रहालयात जाऊन तिथं अनावरण होईल आणि जिल्हा परिषदच्या हॉलमध्ये बाकीचा कार्यक्रम। शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं वाघ नकं गेल्या अनेक दिवसापासून येथील चर्चा होती ती आली, परंतु राजकीय राजकारण जे आहे ते झालेलं पाहायला मिळालं। वाघ नकं खरी आहेत का, पुरावे आहेत का, असे सगळे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले पाहायला गेले, त्यावर कसं तुम्ही बोलले? कसं आहे, राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे कायमच वापरलं गेलं आहे आणि कुणी वापरलेलं नाही असं नाही, सगळ्यांनीच वापरण्याचा प्रयत्न केला आहे। आत्ताच जे मी म्हणले की वाघ नकं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार असताना आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी असताना, अजितदादा या ह्याच्यामध्ये, या युतीच्या ह्याच्यामध्ये ही वाघ नकं इथं येतात। आता ही वाघ नकं पूर्वीसुद्धा आली असती, पूर्वी पण अनेक पंतप्रधान होऊन गेले, काँग्रेसच्या राजवटीत पण अनेक पंतप्रधान होऊन गेले, पण कुणी हा प्रयत्न केला नाही। अनेक मुख्यमंत्री झाले, कुणी हा प्रयत्न केला नाही। आज या सरकारमधनं हा प्रयत्न झाला, त्याला यश मिळालं। आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी अगदी इंग्लंडपर्यंत जाऊन सगळं जे काही करार बिरार ते करून आले। आता ज्यांना ह्याच्यातलं बघवत नाही आहे किंवा ज्यांच्या आता पोटात पोटशूळ उठला आहे किंवा पोटदुखी व्हायला लागले, ते आता असलं काहीतरी राजकीय आरोप, हे खोटंच आहे, ही खरी नाहीच आहे, असलं काय तर बोलत आहेत। कोण इतिहासकारांना पुढं करते, काय करते, पण काय फार माझं म्हणणं आहे कोणी लक्ष द्यायचं काही कारण नाही। सगळ्यांनी यावं, या वाघ नकांचं दर्शन घ्या, प्रेरणा घ्या त्याच्यातनं आणि हे करा। धन्यवाद। साहजिकच आहे, शिवेंद्र राजे आपल्यासोबत होते की विरोधकांनी आक्षेप जरी घेतला असला तरी हा आक्षेप जो आहे तो योग्य नाही आहे। प्रत्येकाने, राजकीय पक्षांनी जे आहे ते शिवाजी महाराजांचा वापर जो आहे तो निवडणुकीसाठी किंवा राजकारणासाठी नेहमीच केला आहे, त्यामुळे वाघ नकावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका असं शिवेंद्र राजे भोसले या ठिकाणी बोलताना पाहायला मिळाले आहेत। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।